जी काही समाजासाठी एवढीशी प्रगतीला पोषक असत नाही, तर समाजातील आपल्या गावातील परिसरातील सर्वांचा विकास व्हावा, त्यासाठी सर्वांनी दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करूया. आणि हे जे काही कायदे आहेत याचे पुढचा पर्याय जर समजा कोणी सांगून किंवा त्याचं उद्बोधन करून काही ऐकत नसेल तर आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून त्यांना कायद्याचा धाकही दाखवला पाहिजे. अगदी सुरुवातीला जर कायद्यावर आणलं तर त्या माणसाला किती लोकांना अटक करणार, आपण कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार. अगदी मुलांना नाही शिकवलं, सक्तीचं शिक्षण आहे बरोबर, तो सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आहे. अगदी 8वी पर्यंतच्या मुलांना तर अजिबात प्रवाहापासून आई वडिलांनाही दूर ठेवता येणार नाही. आणि आपल्या शासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार तर 12वी पर्यंत शिक्षण हे सगळं आपलं मोफतच केलंय. तर सक्तीच्या शिक्षणापासून जे मुलाला वंचित ठेवत असतील त्यांना आपण सर्वांनी, अगदी शिक्षक येतील, तुम्ही सर्वांनी जर प्रवाहात आणलं, त्यांना सांगितलं तर शाळेत येतील, आणि सांगून सुद्धा समजावून ऐकत नसतील तर मग त्यांच्याकडे पुढे कारवाईचा आपण विचार करायला पाहिजे.